आज आहे पौर्णिमा. पौर्णिमा हा काल्याचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्यानं होते. वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्यानं होते. हा काला पंढरपूर जवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर मधून निघून गोपाळपूरला जातात. संत एकनाथ महाराज पालखीचा काला हा श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभा मंडपात होतो. गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूर पासून दक्षिणेस 2 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचं सुंदर मंदिर आहे. दगडी बांधकामाचं हे मंदिर, या मंदिराच्या कडेनं किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई यांची सुद्धा मंदिरं आहेत. गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडा चरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे. या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये बरीच मोकळी जागा आहे. संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते. मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते. पालखी समोर काल्याचं कीर्तन होतं. काही पालख्यांमध्ये कीर्तनाऐवजी काल्याचं भजन होतं. त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे चुरमुरे वाटतात. भाविक सुद्धा एकमेकांना काला भरवतात. यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूरमध्ये येतात. काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होतं. काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपापल्या गावी परत निघतात. धन्यवाद.